प्राचीन भारतात एकही युद्ध न हारलेला एक महान सम्राट होऊन गेला। तो रणांगणात सिंहासारखा लढायचा आणि दरबारात बसून वीणा वाजवायचा। त्याच्या अंगावर 100 युद्धांच्या जखमा होत्या, जे तो शौर्याचं प्रतीक म्हणून मिरवायचा। उत्तर भारतापासून मध्य भारतापर्यंत ज्याचं साम्राज्य पसरलं होतं तो म्हणजे गुप्त वंशाचा सम्राट समुद्रगुप्त। तो स्वतः रणांगणात उतरून युद्ध लढणारा एक खरा वॉरियर किंग होता। दक्षिण भारतातही त्याने बऱ्याच राजांना हरवलं होतं, पण त्यांची सत्ता कायम ठेवली होती। म्हणजे तो फक्त जिंकत नव्हता तर स्मार्टली राज्य करत होता। प्रयागराज मधल्या या स्तंभावरच्या इन्स्क्रिप्शन मध्ये लिहिलं आहे की सम्राट समुद्रगुप्त एकही लढाई हरला नव्हता आणि त्याच्या अंगावर असंख्य जखमा होत्या। तो हिंदू होता, पण इतर धर्माचा सुद्धा आदर करायचा। मेघवर्ण या श्रीलंकेच्या राजाला त्याने बोधगयामध्ये विहार बांधण्याची परवानगी दिली होती। आता यावरून काय कळतं तर त्याचे इंटरनॅशनल रिलेशन सुद्धा मजबूत होते। त्याच्या सोन्याच्या नाण्यांवर समुद्रगुप्त वेगवेगळ्या रूपांमध्ये दिसायचा, कधी योद्धा, कधी कलाकार, तर कधी यज्ञ करणारा राजा म्हणून। म्हणजेच त्यांनी स्वतःची इमेज बिल्डिंग सुद्धा एकदम जबरदस्त केली होती। काही इतिहासकार त्याला इंडियन नेपोलियन म्हणतात, पण असं म्हणण्याचा काहीच संबंध नाही, कारण नेपोलियन एका लढाईत पराभूत झाला होता, समुद्रगुप्त नाही। आणि नेपोलियन समुद्रगुप्त नंतर 1500 वर्षांनी जन्माला आला होता। त्यामुळे खरं तर नेपोलियनलाच फ्रेंच समुद्रगुप्त असं म्हणायला हवं। व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।